तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपला गुरु का मानलं? आज आपण हीच गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 1947 मध्ये बाबासाहेबांनी शूद्र कोण होते हा ग्रंथ लिहिला आणि तो त्यांनी महात्मा फुलेंना अर्पण केला. त्या अर्पण पत्रिकेत त्याने खूप मोठी गोष्ट सांगितली, ते म्हणजे फुले हे आधुनिक भारतातील असे महान व्यक्ती होते ज्यांनी खालच्या वर्गाला त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि एक महत्त्वाचा विचार दिला. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक लोकशाही अधिक महत्त्वाची आहे. आता प्रश्न येतो, फुलेच का? नागपूर येथील आंबेडकरी विचारांचे अभ्यासक डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्या मते त्या काळात कुणीही समाजातील खऱ्या समस्यावर बोलत नव्हतं, पण महात्मा फुलेंनी समाजाची अगदी स्पष्ट आणि परखड चिकित्सा करायचे. जाती व्यवस्था आदर्श नसून ती पूर्णपणे विषमतेवर आधारित आहे. वरच्या जातींकडून खालच्या जातींवर अन्याय आणि शोषण केलं जातं हे फुलेंनी शब्दात मांडलं. फुले फक्त बोलले नाही तर त्यांनी कृतीही केली. त्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि महिलांसाठी शाळा सुरू केल्या. ज्या काळात शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. फुले यांनी गुलामगिरी सारखा ग्रंथ लिहून समाजातील शोषण, अंधश्रद्धा आणि धर्मांच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायाचा पर्दाफाश केला. जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून समान हक्क मिळत नाहीत तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही असं म्हणायचे. हीच गोष्ट बाबासाहेबांना खूप भावली, कारण बाबासाहेब ही सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामी संपवण्यासाठी लढत होते. फुलेंनी जो विचार मांडला त्याला पुढे नेण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी चळवळ उभी केली, लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि शेवटी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा पाया मजबूत केला. म्हणूनच फुले आणि बाबासाहेब हे केवळ गुरु शिष्य नाहीत तर भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्निदूत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर फुलेंनी समाजाला जागं केलं आणि बाबासाहेबांनी त्या जागृतीला कायद्याची ताकद दिली. तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात आपण फुलेंच्या आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी माहितीसाठी टीओडी मराठीला नक्की फॉलो करा.